अगोदरच्या काळात कसं होतं ना की 40 नंतर चष्मा लागलाय, 40 नंतर थोडासा बीपीचा त्रास होतो, 60 नंतर काहीतरी हार्टचे प्रॉब्लेम्स येतात असं होतं. पण आता असं झालेलं आहे की ओबेसिटीच एवढ्या फास्ट वाढतीये, लहान मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्या लोकांमध्ये असू दे, ओबेसिटी एवढी वाढते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आता आता नुकतंच एक MP मधलं एक्झाम्पल मी तुला सांगते की एक स्पोर्ट्स पिरियड्स नंतर एक 11 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला आणि 9 वर्षाच्या एका राजस्थानच्या मुलीला लंच टाइममध्ये हार्ट अटॅक आला. म्हणजे हार्ट अटॅक लहान मुलांमध्ये, म्हणजे हे खूपच गंभीर गोष्ट आहे. आता माझ्याकडे जेव्हा पेशंट 11 वर्षाच्या मुलाला घेऊन येतात आणि 3 वेळा इंजेक्शन्स घेत असतात इन्सुलिनचे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ते हे डायबेटीस पण लहान मुलांमध्ये वाढत चाललंय. त्या व्यतिरिक्त थायरॉइड, PCOS, अस्थमा हे तर खूप कॉमन आहे. ॲलर्जी वगैरे हे तर लहान मुलांमधल्या ओबेसिटीमध्ये खूपच कॉमन आहे. त्या व्यतिरिक्त विटॅमिन डिफिशियन्सीज पण ह्या मुलांमध्ये होऊ शकते. आणि लिव्हरचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं ओबीज मुलांमध्ये, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर सिरोसिस, गॉल ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स हे सुद्धा आहेत. आणि सध्या आता ब्लड चेकअप केलं तर मुलांमध्ये युरिक ॲसिड एवढं मोठ्या प्रमाणात आहे, कोल्ड्रिंक वगैरे एवढं पिल्यामुळे असेल किंवा अदर फॅक्टर्समुळे युरिक ॲसिड पण लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या लेवलने वाढलेलं असतं. कोलेस्ट्रॉल पण खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे कुठला एखादा असा आजारच आता सध्या लहान मुलांमध्ये राहिलेला नाही आहे. आणि ही आपली पुढची पिढी आहे ना गं, आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे.